नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर त्याच कुटुंबात पुन्हा जन्म मिळतो का. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मंडळी, आपण पाहत आहोत गरुड पुराणातील रहस्य. तर मंडळी, सनातन धर्मात पूर्वजन्माची संकल्पना अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात, जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मरतो त्याचा पुनर्जन्मही निश्चित आहे. परंतु एक जटिल प्रश्न असा उभा राहतो की एकाच कुटुंबात आत्म्याचा पुनर्जन्म संभव आहे का? काय आत्मा आपल्याच कुळात वारंवार जन्म घेऊन आपली अपूर्ण कर्मे पूर्ण करतो? कोणताही आत्मा आपल्या पाप किंवा पुण्यामुळे आपल्याच वंशामध्ये परत येऊ शकतो का? तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे गूढ रहस्य विस्ताराने सांगू, जे महाभारत काळाशी जोडलेले आहेत. मंडळी, असे म्हणतात की ही कथा ऐकल्यानेच व्यक्तींच्या कोटी कोटी पापांचा नाश होतो. मंडळी, ही कथा महाभारत काळाशी जोडलेली आहे आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः हे रहस्य उलगडतात. महाभारताचे युद्ध संपले होते. धर्मराज युधिष्ठिराने हस्तिनापूरचा राज्यकारभार स्वीकारला होता. पांडवांनी आपल्या संपूर्ण शक्तीने राज्याला धर्माच्या मार्गावर चालवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मनात अजूनही अनेक आध्यात्मिक प्रश्न होते. युद्धादरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांना गमावले होते. भीष्म पितामहा, अभिमन्यू, द्रोणाचार्य, कर्ण आणि खुद्द श्रीकृष्णाच्या इच्छेने कौरव वंशाचा संहार झाला होता. हे सर्व पाहून युधिष्ठिराच्या मनात एक खोल जिज्ञासा निर्माण झाली. एक दिवस ते आपले भाऊ भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्यासोबत महर्षी वेदव्यासांच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांनी श्रद्धापूर्वक महर्षींच्या चरणी प्रणाम केला आणि आपली शंका बोलवून दाखवली. युधिष्ठिर म्हणाले, गुरुदेव, आपण आम्हाला धर्म, कर्म आणि पुनर्जन्माच्या गूढ रहस्यांबद्दल शिकवले आहे, पण एक प्रश्न माझ्या मनाला अस्वस्थ करत आहे. एकाच कुटुंबात पुनर्जन्म शक्य आहे का? कोणताही आत्मा आपल्याच वंशात वारंवार जन्म घेऊ शकतो का? मंडळी, मग महर्षी वेदव्यासांनी खोल दृष्टीने युधिष्ठिराकडे पाहिले. त्यांना माहीत होतं की युधिष्ठिर हा काही साधारण मनुष्य नव्हता. ते स्वतः धर्मराजांचे अंशावतार होते, ज्यांचे हृदय सदैव सत्याच्या शोधात असे. त्यांनी काही क्षण ध्यान लावले आणि गंभीर स्वरात म्हणाले, धर्मराज, हा प्रश्न जेवढा सोपा वाटतो तेवढाच तो गूढ आणि रहस्यमय आहे. पुनर्जन्माचे नियम अटळ आहेत, पण कधीकधी एखादा आत्मा विशेष परिस्थितीत आपल्याच कुळात वारंवार जन्म घेतो. हे तेव्हा घडते जेव्हा त्याचे अपूर्ण कर्म त्याच कुटुंबाशी जोडलेले असतात किंवा जेव्हा त्याने आपल्या पूर्वजन्मात कोणताही विशेष संकल्प किंवा शाप प्राप्त केलेला असतो. युधिष्ठिर आणि त्यांचे भाऊ लक्षपूर्वक ऐकत होते. महर्षी वेदव्यास पुढे म्हणाले की पुनर्जन्माची 3 कारणे असतात. पहिले, प्रारब्ध कर्म. जी कर्मे आधी केली गेली आहेत ती पुढच्या जन्मात फळ देण्यासाठी बांधील असतात. दुसरे, संस्कारांचा प्रभाव. जेव्हा एखाद्या आत्म्याच्या खोल आठवणी किंवा भावना अपूर्ण राहतात
तेव्हा तो जन्म घेण्यासाठी त्याच स्थानाकडे आकर्षित होतो. तिसरे ऋणानुबंध. जर एखाद्या आत्म्याचा एखाद्या कुळाशी किंवा कुटुंबाशी खोल संबंध असेल तर तो तिथे पुन्हा जन्म घेऊ शकतो. हा संबंध प्रेम, द्वेष, पाप किंवा पुण्य कोणत्याही स्वरूपात असू शकतो. युधिष्ठिराने पुढे प्रश्न केला, गुरुदेव, असे काही उदाहरण आहे का ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की एखादा आत्मा आपल्याच कुळात जन्म घेतो? तेव्हा महर्षी वेदव्यास हसले आणि म्हणाले, हो, मी तुला अशी एक घटना सांगणार आहे जी खुद्द भगवान श्रीकृष्णांच्या काळात घडली होती. ही कथा द्वारकेतील एक ब्राह्मण आणि अर्जुनाच्या प्रतिज्ञेशी जोडलेली आहे. याच कथेत पुनर्जन्माचे एक रहस्यमय उदाहरण मिळते. तर मंडळी, हे ऐकून पांडवांची उत्सुकता आणखी वाढली. महर्षी वेदव्यासांनी एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, महाभारत युद्धानंतर काही काळांनी जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत राज्य करत होते तेव्हा एक दिवस एक ब्राह्मण त्यांच्या दरबारात आला. तो अत्यंत दुःखी होता. त्याने प्रभू श्रीकृष्णाचे पाय धरून आक्रोश केला. युधिष्ठिर आणि पांडव एकाग्र होऊन ऐकत होते. महर्षी पुढे म्हणाले, ब्राह्मणाची समस्या विचित्र होती. तो म्हणाला की त्याची जितकी मुले जन्माला येतात ती सर्व जन्मजात मृत्यू पावतात. ही घटना वारंवार घडत होती. ब्राह्मणाला वाटले की हे त्याच्या एखाद्या पापाचे फळ आहे. पण जेव्हा त्याने सर्व प्रकारचे विधी केले तरीही समाधान मिळाले नाही. तेव्हा शेवटी तो श्रीकृष्णाकडे पोहोचला. मंडळी, हे ऐकून युधिष्ठिराच्या मनात कुतूहल निर्माण झाले. गुरुदेव, श्रीकृष्णाने ब्राह्मणाच्या समस्येचे समाधान केले का? महर्षी वेदव्यासांनी उत्तर दिले, हो, पण या घटनेत एक गूढ रहस्य होते. ब्राह्मणाचे हे दुःख केवळ एक साधारण घटना नव्हती, तर ती पुनर्जन्म आणि कर्माच्या बंधनांशी जोडलेली होती. जेव्हा अर्जुनाला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्याने ब्राह्मणाशी प्रतिज्ञा केली की तो स्वतः त्याच्या पुढच्या संतानाची रक्षा करेल. पण जेव्हा ब्राह्मणाचा पुत्र पुन्हा गायब झाला तेव्हा अर्जुनाने स्वतः यमलोकाची यात्रा केली. भीमाने आश्चर्यचकित होऊन विचारले, काय, अर्जुन यमलोकापर्यंत गेला होता? वेदव्यासांनी उत्तर दिले, हो, अर्जुनाने तिथे जाऊन यमराजाला या घटनेचे रहस्य विचारले. तेव्हा यमराजाने त्यांना सांगितले की हा ब्राह्मण काही साधारण आत्मा नाही. हा आत्मा आधीही याच कुळात जन्माला आला होता आणि आपल्या कर्मामुळे त्याला वारंवार आपल्याच कुटुंबात जन्म घ्यावा लागत आहे. मंडळी, युधिष्ठिर आणि पांडव आता पूर्णपणे या कथेत मग्न झाले होते. मंडळी, महर्षी वेदव्यासांनी शेवटी सांगितले, धर्मराज, ही कथा तुला हे समजवण्यासाठी आहे की आत्म्याची कर्मेच त्याच्या पुनर्जन्माचे निर्धारण करतात. जर आत्म्याचा एखाद्या कुटुंबाशी विशेष संबंध असेल तर तो त्याच कुळात पुन्हा जन्म घेऊ शकतो. कधी पुण्यामुळे, कधी पापामुळे, तर कधी एखादे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी. युधिष्ठिराने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, आता मला समजले की कर्म, परिवार आणि पुनर्जन्माचे रहस्य किती खोल आहे. पण मला आता ही कथा विस्ताराने ऐकण्याची उत्सुकता आहे. महर्षी वेदव्यास हसले आणि म्हणाले, तर ऐक, द्वारकेच्या त्या ब्राह्मणाची व्यथा आणि अर्जुनाच्या प्रतिज्ञेची पूर्ण कथा. कालचक्र निरंतर फिरत असते. जन्म आणि मृत्यूचा खेळ अविरत चालू राहतो. परंतु जेव्हा एखादा आत्मा विशेष कारणांमुळे वारंवार जन्म घेतो तेव्हा ते एक रहस्य बनते. ही घटना त्यावेळची आहे जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत आपल्या राजमहालात निवास करत होते.
द्वारका जी समुद्राच्या मधोमध वसलेली एक दिव्य नगरी होती, जिथे धर्म आणि सत्याच्या पालनाचा आदर्श स्थापित केला गेला होता. श्रीकृष्ण तिथे आपल्या भक्तांना आशीर्वाद देत होते, न्याय करत होते आणि जगाच्या कल्याणासाठी आपल्या लीला रचत होते. एक दिवस द्वारकेच्या राजमहालाच्या दारावर एक ब्राह्मण आला. त्याचे शरीर अत्यंत कृश होते, चेहऱ्यावर खोल वेदनेच्या खुणा होत्या आणि डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. तो रडत रडत प्रभू श्रीकृष्णांजवळ पोहोचला आणि त्यांच्या चरणी पडून अत्यंत करुण स्वरात म्हणाला, हे द्वारकाधीश, हे योगेश्वर, माझ्यावर कृपा करा, माझी व्यथा ऐका. मी एक धर्मपरायण ब्राह्मण आहे. मी आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचे पालन केले आहे, कधीही कोणाचे वाईट केले नाही. तरीही मी अशा दुर्दैवाने ग्रस्त आहे, ज्यावर कोणताही उपाय दिसत नाही. श्रीकृष्ण प्रेमपूर्वक ब्राह्मणाला उठवले आणि म्हणाले, अवस्थ शांत हो आणि सांग, तुझ्या मनातील व्यथा काय आहे ते. ब्राह्मणाने आपले अश्रू पुसले आणि कापत असलेल्या स्वरात म्हणाला, हे माधव, माझे जितके पुत्र जन्माला आले ते सर्व जन्मजात मृत्यू पावले. हे माझ्यासोबत 5व्यांदा घडले आहे. मी असा पिता आहे ज्याने आपल्या पुत्राला जन्मताच आपल्या मांडीवर निर्जीव पाहिले आहे. हे माझ्या पूर्वजन्मांचे पापांचे फळ आहे का? माझा आत्मा एखाद्या पापाने बांधला गेला आहे का? माझे पुत्र या जगात येताच का निघून जातात? मंडळी, ब्राह्मणाची ही वेदना ऐकून संपूर्ण द्वारकेत खळबळ माजली. तिथे उपस्थित सर्व नागरिक ब्राह्मणाचे दुःख पाहून व्यथित झाले. लोक आपापसात चर्चा करू लागले, हा ब्राह्मण एखाद्या शापित कुळातील आहे का? ही भगवंताची कोणती विशेष लीला आहे की याला एखाद्या ऋषीने किंवा देवतेने शाप दिला आहे? तर मंडळी, तिथे उपस्थित सर्व लोक विचार करत होते की जेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवर विराजमान आहेत, तेव्हा एखाद्या भक्ताला इतके कष्ट का मिळत आहेत? त्या ब्राह्मणाच्या नशिबातच असे दुःख का लिहिले आहे? ब्राह्मण अत्यंत दुःखी आणि व्याकुळ होता. त्याचे हृदय इतके वेदनेने भरले होते की तो रागाच्या भरात म्हणाला, हे माधव, तुम्ही श्रेष्ठ आहात, नारायणाचे अवतार आहात, त्रिकालदर्शी आहात, जगाचे पालनकर्ते आहात. तरीही तुम्ही माझे हे दुःख पाहिले आणि गप्प राहिलात. हे माधव, जर तुम्ही माझ्या पुत्राला परत आणू शकत नसाल तर मी संपूर्ण द्वारकेला शाप देईन की इथे कोणत्याही कुळात पुत्र जन्म घेणार नाही. ब्राह्मणाचे हे क्रोधपूर्ण वचन ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक भयभीत झाले. त्याच वेळी पांडवांमध्ये श्रेष्ठ अर्जुन तिथे उपस्थित होता. त्याने ब्राह्मणाची वेदना ऐकली आणि स्वतः पुढे येऊन प्रतिज्ञा केली, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊ नकोस. मी माझ्या गांडीवाची शपथ घेऊन सांगतो की जर यावेळी तुझा पुत्र जन्म घेऊनही जिवंत राहिला नाही तर मी स्वतः अग्नीमध्ये प्रवेश करून प्राणत्याग करेन. श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहिले आणि ते मंद हसले. त्यांना माहीत होते की या घटनेमागे एक खोल रहस्य दडलेले आहेत. जेव्हा अर्जुनाने ही प्रतिज्ञा घेतली तेव्हा श्रीकृष्णाने एक रहस्यमय स्मित केले. त्यांच्या डोळ्यात एक दिव्य चमक होती. जणू त्यांना माहिती होते की पुढे काय होणार आहे. अर्जुनाने ब्राह्मणाला सांगितले, हे ब्राह्मण, यावेळी जेव्हा तुझे संतान जन्माला येईल तेव्हा मला बोलावून घे. मी स्वतः माझ्या दिव्य शक्तींनी त्याचे रक्षण करेन. कोणीही त्याला मारू शकणार नाही. ब्राह्मणाला आता अर्जुनावर विश्वास होता. त्याने श्रीकृष्णाच्या चरणी प्रणाम केला आणि आपल्या घरी परतला. परंतु
गेल्या 5 वेळा जे घडले होते तेच यावेळी घडेल का? अर्जुन आपले वचन पाळू शकेल का? की या घटनेमागे कोणती दिव्य लीला चालू होती? अर्जुन आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून होते. जेव्हा ब्राह्मणाच्या संतानाचा जन्म होईल तेव्हा काय होईल यासाठी द्वारकेचे नागरिकही उत्सुक होते. कारण ही केवळ एका पित्याची वेदना नव्हती, तर पुनर्जन्म आणि कर्माच्या रहस्यांशी जोडलेली एक महत्त्वपूर्ण घटना होती. मंडळी, पण जेव्हा ब्राह्मणाचा पुत्र पुन्हा जन्म घेऊन गायब झाला तेव्हा अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याला शोधण्याचा निश्चय केला. अर्जुनाने आपली दिव्य दृष्टी आणि गांडीव धनुष्याच्या शक्तीने ब्राह्मणाच्या नवजात पुत्राच्या संरक्षणासाठी सर्व संभव उपाय केले. त्याने आपल्या धनुष्याच्या रक्षाचक्राने ब्राह्मणाचे घर सुरक्षित केले. परंतु जेव्हा संतानाचा जन्म झाला तेव्हा तो रहस्यमयरित्या पुन्हा बेपत्ता झाला. ब्राह्मण विलाप करू लागला आणि रागात अर्जुनाला टोमणे मारू लागला. हे अर्जुना, तू तर म्हणाला होतास की तू माझ्या पुत्राचे रक्षण करशील, पण तो तरीही लुप्त झाला. तुझी प्रतिज्ञा व्यर्थ होती का? अर्जुनाला आपल्या शक्तीवर अत्यंत विश्वास होता. त्याने संकल्प केला की जोपर्यंत तो हे रहस्य उलगडत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मंडळी, मग अर्जुनाने सर्वात आधी इंद्रलोकाची यात्रा केली. त्याने स्वर्गलोकात जाऊन देवराज इंद्राला विचारले, हे देवराज, ब्राह्मणाचा पुत्र इथे आहे का? इंद्राने उत्तर दिले, नाही पार्थ, हे रहस्य तुझ्या कल्पनेच्याही पलीकडले आहे. ही कोणतीही साधारण घटना नाही, तर पुनर्जन्म आणि कर्माचे गूढ रहस्य आहे. हे समजण्यासाठी तुला आणखी खोलवर जावे लागेल. इंद्राचे संकेत समजून अर्जुनाने पुढचे पाऊल उचलले. तो वरुण लोकात गेला, मग कुबेर लोकात आणि शेवटी त्याने यमलोकाकडे प्रस्थान केले. अर्जुनाने आपल्या दिव्य रथाने यमलोकाचे द्वार पार केले. तिथे त्याने यमराजाला पाहिले, जे धर्म आणि कर्माचे संरक्षक होते. यमराजाची उपस्थिती अत्यंत प्रभावशाली होती. त्यांचा स्वर गंभीर आणि गूढ होता. यमराजाने अर्जुनाला पाहून म्हटले, का आला आहेस गांडीवधारी अर्जुना? तू तर अजून मृत्यूसाठी पात्र नाहीस, मग तू यमलोकापर्यंतचा कसा पोहोचलास? अर्जुनाने हात जोडून म्हटले, हे यमराज, मी द्वारकेच्या एका ब्राह्मणाच्या संतानाला शोधायला आलो आहे. मी त्याला वाचवण्याची प्रतिज्ञा केली होती, पण तो जन्मताच लुप्त झाला. मला जाणून घ्यायचे आहे की त्याचे काय झाले. यमराज गंभीर झाले आणि एक क्षण मौन राहिले. मग ते म्हणाले, पार्थ, हे काही साधारण संतान नाही. याचे रहस्य तुझ्या आणि श्रीकृष्णाच्या काळापेक्षाही खूप जुने आहे. हा आत्मा एका शापामुळे आपल्याच कुटुंबात वारंवार जन्म घेत आहे. मंडळी, हे ऐकून अर्जुन थक्क झाला. त्याने विचारले, हे धर्मराज, कृपया स्पष्ट करा, हा आत्मा कोण होता आणि याला शाप का मिळाला? यमराजाने आपल्या दिव्य दृष्टीने त्या आत्म्याचे पुनर्जन्म पाहिले आणि म्हणाले, हा आत्मा पूर्वी एक महान योद्धा होता, जो द्वापार युगातील त्रेतायुगातही जन्माला आला होता. तो राजा नलाचा पुत्र म्हणून जन्माला आला होता, परंतु आपल्या अहंकार आणि अन्यायामुळे त्याला एका ब्राह्मणाच्या शापाने वारंवार मृत्यूदंड मिळाला. अर्जुन आश्चर्यचकित झाला, म्हणजे हा आत्मा आपल्याच कर्मामुळे प्रत्येक जन्मात याच कुटुंबात जन्म घेतो? यमराजाने उत्तर दिले, हो, कारण या आत्म्याने एका वेळी एका निर्दोष ब्राह्मणाच्या पुत्राला मारले होते. त्याच ब्राह्मणाने शाप दिला होता की हा सुद्धा प्रत्येक जन्मात
आपल्याच कुळात जन्म घेईल आणि जन्मजात मृत्यू पावेल. जोपर्यंत एखादा महान योद्धा आणि दिव्य पुरुष याला या चक्रातून मुक्त करणार नाही, तोपर्यंत याचे हे चक्र चालूच राहील. अर्जुनाला आता या रहस्याचा उलगडा झाला होता. अर्जुन म्हणाले, जर हा आत्मा एका शापामुळे या चक्रात अडकला आहे, तर याला मुक्ती कशी मिळेल? यमराजाने उत्तर दिले, केवळ भगवान श्रीकृष्णच याला या चक्रातून मुक्त करू शकतात, कारण ते स्वतः नारायण आहेत. तेच या आत्म्याचे प्रारब्ध बदलू शकतात. जर त्यांनी इच्छा केली तर याला मोक्ष मिळू शकतो. अर्जुनाने त्वरित श्रीकृष्णांचे ध्यान केले आणि त्यांना यमलोकात बोलवले. श्रीकृष्ण दिव्य रूपात प्रगट झाले. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे पार्थ, हा आत्मा आपल्याच कर्मात गुरफटलेला होता, परंतु आता त्याची वेळ आली आहे की त्याला मोक्ष मिळावा. मग श्रीकृष्णाने आपल्या दिव्य सुदर्शन चक्राने त्या आत्म्याची बंधने कापून टाकली. यमराज म्हणाले, आता हा आत्मा पुन्हा जन्म घेणार नाही. याचे चक्र संपले आहे. हे अर्जुना, तू या आत्म्याला मुक्त करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहेस. अर्जुन आणि श्रीकृष्णाने ब्राह्मणाच्या पुत्राला परत जिवंत केले आणि त्याला द्वारकेत त्याच्या मातापित्याकडे सोपवले. जेव्हा ब्राह्मणाने आपल्या पुत्राला जिवंत पाहिले, तेव्हा तो आश्चर्य आणि आनंदाने भरून गेला. त्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे आभार मानले. अर्जुनाला समजले की कर्म, पुनर्जन्म आणि शापाचे रहस्य किती खोल आहे. हा केवळ एका जीवनाचा खेळ नव्हता, तर आत्म्याचा प्रवास होता, जो तोपर्यंत चालू राहतो तोपर्यंत तो आपल्या कर्मातून मुक्त होत नाही. मंडळी, मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, हे पार्थ, ही घटना तुला हे शिकवण्यासाठी घडली आहे की आत्मा आपल्या कर्मानुसार जन्म घेतो, परंतु जेव्हा कोणी सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अर्जुनाने मान झुकवली आणि म्हणाला, हे केशव, आता मी पुनर्जन्म आणि कर्माच्या गूढ रहस्याला समजलो. सत्य आणि धर्मच आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे. युधिष्ठिर आणि पांडवांनी जेव्हा ही कथा ऐकली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. महर्षी वेदव्यासांनी सांगितले, धर्मराज, ही घटना सिद्ध करते की पुनर्जन्म सत्य आहे. जर कोणाचे कर्म त्याच्या कुटुंबाशी किंवा कुळाशी जोडलेले असतील तर आत्मा वारंवार तोच जन्म घेऊ शकतो, जोपर्यंत तो मुक्त होत नाही. हेच कारण आहे की काही लोकांना आपल्या मागच्या जन्माच्या आठवणी असतात. युधिष्ठिराने मान झुकवून म्हटले, हे गुरुदेव, आता माझ्या शंकेचे निरसन समाधान झाले आहे. पुनर्जन्माचे रहस्य अद्भुत आणि गूढ आहे, पण धर्मच याचे एकमेव समाधान आहे. तर मंडळी, या कथेवरून हे सिद्ध होते की जर आत्म्याचे कर्म एखाद्या कुटुंबाशी किंवा कुळाशी विशेष रूपाने बांधलेले असतील तर पुनर्जन्म त्याच कुटुंबात शक्य होऊ शकतो. हे रहस्य केवळ ईश्वरच जाणतात की कोण, केव्हा आणि कुठे जन्म घेईल, परंतु शास्त्रांमध्ये असे अनेक पुरावे मिळतात जे पुनर्जन्माच्या या धारणेला बळ देतात. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीहरी किंवा हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे सर्वांची मनापासून आभारी आहे.